केंद्र शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांना गती द्या. प्रकल्प योजनांचे प्रस्ताव व्यवस्थित तयार करा. योजनांबाबत लोकांमध्ये जनजागृती करा, अशी तंबी खासदार विशाल पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिशा समितीच्या बैठकीत बोलताना दिले. दरम्यान महापालिकेच्या घनकचरा, पथदिवे प्रकल्प तसेच जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या एकांकी कारभाराचेही त्यांनी बैठकीत वाभाडे काढलेत. दोन्ही विभागांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून कारभार सुधारा अशा सूचना दिल्या. महामार्ग, महावितरण, जलसंपदा, घरकुल योजनांसह अन्य योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कार्यान्वित यंत्रणांनी काम करावं असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार सुधीर गाडगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत सर्वच योजना प्रकल्पांचा खासदार पाटील यांनी बारकाईने आढावा घेतलाय. जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय काळात एकांकी कारभार सुरू आहे, यावरून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. जिल्हा परिषदेतील टक्केवारीच्या कारभारामुळे माझ्या लोकसभेतील कामावर परिणाम झाल्याने सांगलीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्या टक्केवारीच्या घोळात माझा खासदार फंड कमी झाला. संसदेत चांगली भाषणे करूनही निधी कमी खर्च झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून झालेल्या खरेदीबाबतही खासदार पाटील यांनी विचारणा केली.